नागपूर रेल्वे स्थानकावरील वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनानं एक मोठा निर्णय घेतला आहे। नागपूरच्या काही प्रमुख गाड्या आता अजनी स्थानकावरून चालवण्याची योजना आखली जात आहे। यात वंदे भारत ट्रेनच्या नावाचीही चर्चा आहे। नागपूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची संख्या 8 असली तरी जागेअभावी गाड्या सुरळीत चालण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत। याशिवाय स्थानकाच्या विकासाचंही काम सुरू आहे, त्यामुळे आउटर साइडला गाड्या उभ्या ठेवणं सध्या सामान्य बाब झाली आहे। हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं एक मोठं पाऊल उचललं आहे। रेल्वे प्रशासनाच्या मते यावर्षी डिसेंबरपर्यंत अजनी रेल्वे स्थानकावर 4 नवीन प्लॅटफॉर्मचं बांधकाम पूर्ण केलं जाईल, त्यामुळे येथील प्लॅटफॉर्मची संख्या 7 होईल। यावर्षी डिसेंबरपासून अजनी स्थानकावरून नागपूरहून सुटणाऱ्या काही गाड्या सुरू करण्याचं रेल्वे विभागाचं उद्दिष्ट आहे। यामध्ये नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश असू शकतो। यासोबतच इथून बडनेरा आणि बल्लारशा मार्गावरील इतर प्रमुख गाड्या आणि विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली जात आहे। जागतिक दर्जाच्या स्टेशन प्रकल्पाअंतर्गत अजनी स्थानक विकसित केलं जात आहे, जे प्रवाशांना आधुनिक सुविधा प्रदान करेल। इतकंच नव्हे तर गोधनी स्टेशन देखील विकसित केलं जात आहे, त्यामुळे हावडा आणि दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांचं संचालन सुलभ होईल। नागपूरच्या रेल्वे प्रवाशांसाठी ही निश्चितच दिलासादायक बातमी आहे।